अलीकडच्या काळात लोक पुतळे बांधतात, देखभाल दुरुस्ती ठेवत नाही. कोणीतरी माथे करू येतो, विटंबना करतो. बसवताना जो उत्साह असतो तो नंतर टिकत नाही आणि महापुरुषांचे अवमान होण्याचे प्रकार हे अनेक ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत आहे. हे न होता चांगली देखभाल दुरुस्ती ठेवली जावी, चांगली गार्डन व्हावी, एक चांगली जागा यासाठी आम्ही सिलेक्ट करू आणि नव्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सतत समजत राहावेत, प्रेरणा मिळत राहावी. त्यामुळे एका ग्रंथालयाचं एक उचित स्मारक आम्ही या निमित्ताने तासगावमध्ये निर्माण करू. हे तासगावचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्यांना अभिवाचन देतो. कधी कधी कवाडे सर कधी फार प्रेमाने बोलतात, कधी नाराजीने बोलतात, कधी रागाने बोलतात. सर, आपण इतकी दुःख सोसलेली आहेत, याही पेक्षा आपल्याला अधिक रागाने बोलण्याचा निश्चितपणाने अधिकार आहे. आज जरी पुरोगामी राज्याचं चित्र आम्ही सांगत असलो, महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांची भूमी म्हणून आम्ही आमची स्वार्थ फुकवून घेत असतो, तर जातीभेदाच्या सगळ्या चौकटी उखडून टाकण्यामध्ये आम्हाला हवं तितकं यश आलं या निष्कर्षावर आपण येऊ शकत नाही. आज ही कुठून तरी मनाला खिन्न करणारी बातमी येते, दलितांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला. आज ही कुठून तरी ऐकायला मिळतं, सार्वजनिक विहिरीवरनं दलित भगिनीला हाकलून देण्यात आलं. आज ही कुठेतरी लोक उठतात, हल्ला करतात. खर तर पुरोगामी विचार देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करतो आणि अधूनमधून अशा घटना घडतात. महाराष्ट्राच्या पुरोगामीपणावर हे कलंक आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरू नये. जोपर्यंत हे कलंक पुसले जात नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी आणखी एकत्र येऊन खूप मोठं काम करण्याची गरज आहे. खैरलांजीच्या कटुआ आठवणी अजूनही आपल्या स्मरणामध्ये आहेत. 21व्या शतकामध्ये जात असतात.